नमस्कार मित्रांनो. तर गेल्या वेळेस मी 27 पानापर्यंत आलेलो काल. आज मी 28 पानापासून सुरुवात करतो आहे. अध्याय 3. वरी एक सांगतो श्यामा प्रेमे घेईल जो मनामा, तयाच्या मी सकल कामा पूर्वी प्रेमा वाढवी. मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाचिया मी मागे पुढे चोहीकडे उभाची. जे जे भक्त मजकारणे असतील विनटले जीवे प्राणे, तयासी या कथा श्रवणे आनंदे होणे सहजित. कोणीही केल्या माझे कीर्तन, तयासी देईन आनंद धन. नित्य सौख्य समाधान सत्यवचन मानावे, जो मजलागी अनन्य शरण विश्वासयुक्त करी मद भजन. माझे चिंतन माझे स्मरण, तयाचे उद्धरण ब्रीद माझे. माझे नाम माझी भक्ती, माझे दफ्तर माझी पोथी. माझे ध्यान अक्षय चित्ती, विषयस्फूर्ती कैची त्या. कृतांताच्या दाढेतून काढीन मी निजभक्ता ओढून, करिता केवळ सत्कथा श्रवण रोग निरंसन होईल. कथा करा सादर श्रवण, त्यावरी करा पूर्ण मनन. मननावरी निधी ध्यासन समाधान पावाल. अहम सोहम जाईल विरोन, उन्मन होईल श्रुतियांचे मन. चित्त होईल चैतन्यधन, अनन्य परिपूर्ण श्रद्धेने. साई साईती नामस्मरण, करील सकल कलिमल दहन. वाणी श्रवणगत पापभंजन, एक लोटांगण घालिता. कार्य जरी नवे सामान्य, आज्ञा केली शिरसामान्य. बाबांसारिखा असता वदान्य, कान पान दैन्य आदरावे. कोणा हाती बांधविले रावळे, कोणासी कीर्तन रंगी लाविले. कोणासी तीर्थयात्रे धाडिले, मज बैसविले लिहावया. अव्या परीस मी पामर, कवण्या गुण हा करुणा सागर. दयाधन ओळला मजवर, मी तर काही जाणेना. हाची गुरुकृपेचा नवलावा, की जेत काही न लव ओलावा. तेथेही निवर तरु फुलावा, दाट उफलावा अप्रयांचे. कोणी पुढे बांधितील मठ, कोणी देवालय कोणी घाट. आपण घेऊ धोपट वाट, चरित्रपाठ साईचा. कोणी सत्कारपूर्वक अर्चन, कोणी करीती पादसंहान. उत्कंठी झाले माझे मन, गुणसंकीर्तन करावे. कृतयोगी जे प्राप्त ध्याने, त्रेती यजने द्वापारी अर्चने. ते प्राप्त सर्व नामसंकीर्तन, गुरु भजने कलियुगी. अनधिकारी उघड चिंध्या भाराभर एकना धड. तेथे ऐसे अवजड, कार्य अवघड घ्यावे का. यत्न न करिता उगे बसावे, आज्ञाभंग पातकी व्हावे. आज्ञापालन करू जावे, तरी व्हावे हे कैसे. समर्थ साईंची निजत स्थिती, यथार्थ वर्णाया कोणा गती. स्वयेच भक्तार्थ कृपा करीती, तरी ते वदविती स्वयेची. वाणीची जेत न चले धाव, तेथे मी का बांधली हाव. ऐसे बोलावयासी वाव, ठेविला न ठाव कवणाते. उचलेली जेव्हा हाती लेखण, बाबांनी हरिले माझे मीपण. लिहिती आपुली कथा आपण, ज्याचे भूषण त्याजला. हे तो संत चरित्र लेखन, संताविण करील कोण. बाबांच्या अतर्क गुणांचे आकलन, गगना आलिंगन दानासम. अतिगहन तयांचे महिमान, वर्णावयासी मी मतिहीन. त्यांनीच उचलून आपुले आपण, निर्मुक्त वचन व्हावे की. बाबा जरी मी जन्मतः ब्राह्मण, तरी श्रुती स्मृती नेत्र विहीन. जरी हे या जन्मदूषण, परिमदभूषण आपुले. श्रुती स्मृती हे ब्राह्मण नयन, काणा तो जो एकेहीन. अंधची तो जो उभय विहीन. हीन दीन तसा मी. आपण मज अंधाची काठी, असता मज काय आटाटी.
टेकीत टेकीत पाठी पाठी धोपट वाटे चालेन. आता पुढारा काय करावे, मज पामरा नाही ठावे. आपणची बुद्धिदायक व्हावे, संपादावे निज कार्य. मुके बृहस्पती सम बोलती, पंगू मेरू पर्वत लंघिती. ही जयांची अतर्क शक्ती, तयांची युक्ती त्या ठावी. मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास. जोवरी या देही श्वास, निज कार्यास साधुनी घ्या. आता आपण श्रोतेजण जाणितले जी ग्रंथ प्रयोजन. साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याणा कारणे. कैसा वाजेल पावा की पेटी, चिंता नाही उभया पोटी. ही तो वाजवित्या आटाटी, आपण कष्टी का व्हावे. की जे चंद्रकांत स्त्रवत, ते काय तया पोटीचे अमृत. ती तो चंद्राची करामत, चंद्रनिर्मित चंद्रोदयी. किंवा सागरा ये भरती, ती काय त्याची निजकृती. तिची चंद्रोदयाची हाती, सागरकृती नव्हे ती. असो टाळोनी भवरे खडक, सागरी नावा चालाव्या तडक. म्हणून जैसे लाल भडक, दीप निर्दर्शक लाविती. तैशाची साईनाथांच्या कथा, ज्या गोडीने हिणवितील अमृता. भवसागरीचे दुस्तर पंथा, अति सुतरता आणि तिल. धन्य धन्य या संतकथा, श्रवणद्वारे अंतरी रिगता. बाहेर निगे देहाभिमानता, द्वंद्व वार्ता नेरूची. जव जव यांच्या हृदयी साठा, तव तो विकल्प पळे 12 वाटा. ज्ञानसंचय होय लाटा, उतरे ताठा देहाचा. बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन, प्रेमे तयाचे श्रवण. होईल भक्त कश्मल दहन, सोपे साधन परमार्था. मायातील ब्रह्म काय ततरणार्थ उपाय. कर्म धर्माचरणे हरी हा प्रिय, कैसेनी होय निजभक्ता. आत्यंतिक क्षेम ते काय, भक्तिमुक्ती विरक्ती काय. वर्णाश्रम धर्म वस्तू अद्वय इत्यादी विषय अतिगुढ. एतदर्थ जयाचे गोडी, तयानी पूर्वाया निज आवडी. ज्ञानोबा एकनाथधिकृत ग्रंथ परवडी. सुख निर्वडी सेवावी, कृतयुगी क्षमदम. क्षेती यजन द्वापारी पूजन. कलियुगी नामकथा कीर्तन. स्वल्प साधन परमार्था. ब्रह्मादी 4 वर्ण सर्वासी साधन. गुरुकथा श्रवण, असो स्त्री शूद्र वा जातीहीन. हे एक साधन सकळाते. असेल जयाचे पुण्यपदरी, तोच या कथा श्रवण करी. कोणास येथील निद्रा लहरी, तयाही हरी श्रीहरी जागविल. व्हावे विषयभोग अनवरत, ते न लाभता ते दिनचित्त. तयासीही हे संत कथा अमृत, विषय निर्मुक्त करील. योग याग ध्यान धारणा, करू जाता प्रयास नाना. आयास न लगे या कथा श्रवणा, एका अवधाना वाचून. ऐसी ही साईंची कथा निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ. झळतील पंचमहापापे प्रबळ, जातील समूळ विलयाला. आम्हा भवपाशी जखडिले, तेणे निजरूपी वेडिले. श्रवणे ते वेडे होतील ढिले, स्वरूप पहिले लाधेल. व्हावे कथांचे आमरण स्मरण, घडावे तयांचे नित्य परिशीलन. होवो भवदवतार्थ शांतवन. समाधान जीवाचे वाचता परिसता, भक्तिभावे सहज साईंचे ध्यान व्हावे. सगुण रूप डोळा दिसावे, चित्ती ठसावे दृढतर. येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसार विरक्ती. जडो गुरु स्मरणी प्रीती, होवो मती निर्मल. ऐसीच बुद्धी धरोनी मनी, कृपा केली साईनाथांनी. मज निमित्ता पुढे करोनी, स्वये करणी हे केली. ओटी तुडुंब लागली ओढी, वासरा वीण पान्हा न सोडी.
हे तो धेनू ते उपज खोडी, तैशीच आवडी साईंची. मज चातकाचेनी आशे, आनंदधन ही माऊली वर्षे. पूर्वुनी माझिया अल्पतृषे, भक्त प्रकर्षे निवविली. काय भक्ती प्रेमाचे कौतुक, मातेस लागे बाळाची भूक. तयाने न पसरिताही मुख, ठान कुचुक ते कोंदी. कोण जाणे तिचे क्षीण, लेकुरा न त्याची जाण. न पुसता निज माऊली विण, अन्य कोण दे ठाण. बाळकासी घालिता लेणे, बालक त्यातील स्वारस्य नेणे. ते कौतुक एक माताच जाणे, तैसेच करणे सद्गुरूचे. हा माझा बाळाचा लळा, पूर्वील कोण सुख सोहळा. माऊली विण कोणास कळवळा, तो जिवाळा दुर्मिळ. सन्मत्ताच्या पोटी येणे, महाद भाग्य देवाचे देणे. दुःख सोसूनी जन्म देणे, बाळक नेणे हे काही. असो ये अर्थी आणिक वचन, बोलिले बाबा करवितो श्रवण. अहो जी आपण श्रोते सज्जन, आदरे अवधान देईजे. सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली. यथा योग्य पेन्शन बसली, बारी आली शिर्डीची. गुरुपौर्णिमेचा तो दिवस, भक्त मिळाले गुरुपूजेस. अण्णा स्वयंस्फूर्ती बसली. अण्णा स्वयंस्फूर्ती विनविता बाबास, करती शिफारस ती परिसा. अण्णास माझी मोठी काळजी, बाबांच्या समोर करती अजिजी. यांच्या वाढत्या संसारा माझी, कृपा करा जी यांजवर. लावा की यांस दुजी नोकरी, ही पेन्शन काय पडेल पुरी. अण्णासाहेबांची चिंता निवारी, ऐसे करी काही गा. बाबा तव वदती प्रत्युत्तरी, मिळेल मेली तयासी नोकरी. करावी आता माझी चाकरी, सुखसंसारी लाधेल ताटे याची भरली सदा. या जीवन रीती कदा, भावे मतपर होता सर्वदा. हरतील आपदा तयाच्या, काही केले काय झाले. म्हणती जण ते समजा चळले, धर्माचरण जयानी वर्जिले. तयास पहिले वर्जावे, समोर येता बाजूसी जावे. महाभयंकर ते समजावे, त्यांच्या छायेसी न रहावे. पडल्यास हवे कष्टही, आचराहीन शीलभ्रष्ट. विचारहीन कर्मनष्ट, देखेना जो इष्टानिष्ट. केवी तो अभिष्ट पावेल, लाग्या बांध्या विण विशेषी. कोणी न येई आपुले पाशी, श्वान सुकर कामाशी. हडहड कुणासी करू नये, येथुनी पुढे भक्तिभावा. करावी याने माझी सेवा, करुणा येईल देवाधिदेवा. अक्षय ठेवा लाधेल, मग ही पूजा करावी कैसी. मी कोण कैसा जाणावा भरमसी. साईचा तो देह विनाशी, ब्रह्म अविनाशी सुपूज्य. मी तो अष्टधा प्रकृती रूपाने भरलो आहे चौ बाजूने. हेची अर्जुनासी भगवंताने, गीता व्याख्याने निवेदिले. यावन्ना मरूपा कृती, स्थावर जंगमात्मकही जगती. मीची नटलो अष्टधा प्रकृती, ही एक चमत्कृती माझीच. ओम प्रणव हा माझा वाचक, वाच्यतयाचा मीची एक. विश्वासकार वस्तू अनेक, त्यातही मी एक भरलेला. आत्मभिन्न वस्तू नाही, तेथे कामना कशाची पाही. मीची अवघा ठाई ठाई, भरलो दाही दिशातही. परिपूर्ण सर्वत्र येणे भावे, मी माझे हे जेथ विरावे. तया कामनीय काय असावे, सर्वी वसावे सर्वस्वी. कामनया बुद्धीत उगवती, आत्मयासी संबंध न धरिती. साई महाराज निजात्ममूर्ती, कामना स्फूर्ती तेथे कैची. कामनाचे नाना प्रकार, मी कोण आहे कळताची सार. विरोनी जाती जैसी गार, रविकर निकर संतप्त. मनबुद्ध ध्यादी इंद्रिया सकट, नवे मी स्थूल विराट.
नवे मी हिरण्यगर्भ अप्रकट, साक्षी मी जुनाट अनादि, एवं गुण इंद्रिया परता, नाही मज विषय तत्परता, नाही मजवीण ठावरिता, करता करविता मी नव्हे, मन बुद्ध्यादी इंद्रियगण, अवघा जडही जेते, ओळखण तेथेच विरक्ती प्रकटले जाण, सारीला आवरण ज्ञानाचे, स्वरूपाचे जे विस्मरण तेची मायेचे अवतरण, शुद्ध पूर्णानंद स्मरण तोची मी चैतन्य घनरूप, त्या मजकडे फिरविण वृत्ती, तीच सेवा तीच मदभक्ती, चिदानंद मी होता प्रतीती, शुद्ध स्थिती ते ज्ञान, अयात्मात्मा ब्रह्म, प्रज्ञानमानंद ब्रह्म, जगन्मिथ्य त्वे जगत भ्रम, सत्यवे ब्रह्म तो हा मी, नित्यशुद्ध बुद्धमुक्त वासुदेव हमोन्मविंत, सत्य श्रद्धा भक्तीसहित पूजन स्वहित हे माझे, ऐसे मी कोण ते समजून करावे माझे यथार्थ पूजन, वरी व्हावे अनन्य शरण, जावे समरून मज माझी, नदी जाता समुद्रा शरण, येईल का ती पुन्हा परतोन, उरेल का वेगळे नदीपण, देता आलिंगण अर्णावा, स्नेहयुक्त कार्पसवाती, भेटू जाता दीपक ज्योती, स्वये पावे दिव्य दीप्ती, तैसेची गती संतपदी, अल्ला मालिक चैतन्य धन, याविण चित्ता नाही चिंतन, शांत निरपेक्ष समदर्शन, तयाचे मी पण ते कैचे, निर्ममत्व निरहंकृती, दत्व निष्परिग्रहस्थिती, याही चार गुणांची ज्या वस्ती, मी पण स्थिती मै कैची, तात्पर्य हे आठी गुण साई अंगी असता संपूर्ण, मी पण तै कैचे स्थान, सेवू मी पण ते कैसे, विश्वी भरले जयाचे मी पण, तयाचाची अंश माझेही मी पण, करावे साईपदी समर्पण, हीच संपूर्ण मम सेवा, माझी सेवा माझे भजन, अनन्यपणे मजसी शरण, तो होय मद्रूप जाण, भगवंत वचन भागवती, कीटक सही भ्रमर ध्यान, तेणे ती लाधे भ्रमरपण, शिष्यही करिता निजगुरु भजन, निजगुरु समान तो होय, समान शब्दे जे वेगळेपण, तेही न साहे गुरु एक क्षण, गुरुत्व नव्हे शिष्याविण, शिष्यत्वा अभिन्न गुरुपण, असो पूजा जयाची आज्ञा, पिली तो. आता मी 34 पानापर्यंत आलेलो आहे. चालू केलं 28 पानापासून ते 34 पान पूर्ण झालेले. मी आता इकडे विश्रांती घेतो आणि एक गोष्ट वाचून दाखवतो जी लोक शिर्डीला गेली नसतील आणि ज्या लोकांना शिर्डीला जायचं आहे त्या लोकांसाठी आहे. श्री साई जयकार, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आता ही साईबाबांची 11 वचने आहेत. काय आहेत ही? भक्तांसाठी आहेत. श्री साईबाबांची 11 वचने भक्तांसाठी. शिर्डी ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हेरेल सर्व त्याचे, जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी, नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई, नित्य मी जिवंत जाणार हिची सत्य, नित्य घ्या प्रचिती अनुभवे, शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा ऐसा कोणी, जो मज भावे मज भजे जैसा भावे, तैला तैसा पावे मीही त्यासी, तुमचा आणि भार वाहीन सर्वथा, नवे हे अन्यथा वचन माझे, जाना येते आहे सहाय्य सर्वास, मागे जे जे जास ते ते लाभे.
माझा जो झाला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. हे लहानपणापासून ॲक्च्युली वाचत आलो आहे मी. हे माझ्या हाती लागलं पुन्हा एकदा. तर आता मी इकडे विश्रांती घेतो आणि एक नाईस थॉट, जसं मी सांगितलं की नेहमी वाचत राहीन, तो एक चांगला थॉट वाचता वाचता संपूर्ण करतो. यू हॅव नो मोर राईट टू कन्झ्युम हॅपीनेस विदाउट प्रोड्युसिंग इट दॅन टू कन्झ्युम वेल्थ विदाउट प्रोड्युसिंग इट. जॉर्ज बर्नार्ड शॉ. There is only one happiness in life, to love and be loved. George Sand. Your own happiness increases the more you give your happiness away. Bruce Rogert. Our happiness depends on wisdom all the way. Sophocles. Secret of happiness is to admire without desiring. E.H. Bradley. Ask yourself whether you are happy and you will cease to be so. John Stuart Mill. The secret of happiness is to face the fact that the world is horrible. Bertrand Russell. Page 10. ओके, चला मी विश्रांती घेतो. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. आपण पुन्हा भेटूया. अध्याय 3 आहे मी. तोपर्यंत श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव.